जर आपल्या समोर भूत प्रेत किंवा आत्मा आली तर आपण हनुमान चालीसेचा पठण करतो आणि त्यामुळे ते भूत प्रेत किंवा आत्मा आपल्यापासून दूर जातात। पण जर मी तुम्हाला असं सांगितलं तर की तुम्ही एका सामसूम रस्त्याने चालत आहात आणि तुमच्या समोर अचानक एक भूत आलं आणि त्याच्यावर हनुमान चालीसेचा परिणामच होत नाहीये। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। ये तो भूत हनुमान चालीसा बोल रहा है। भूत भूत कदाचित तुम्हाला ह्याच्यावर विश्वास बसणार नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका हा भूत आहे तरी कोण? तर या भूताचं नाव आहे मुंजा। लेकिन असं म्हटलं जातं की जर कुठल्याही पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा लावलेला असेल तर त्याला नमस्कार करून मुंजाचं नाव घ्यावं आणि लहान मुलांना असंही सांगितलं जातं की रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नका, तिकडे मुंजा असतो। असं म्हटलं जातं की जर लग्न ठरत नसेल तर मुंजाचं दर्शन घ्यावं। जर तुमचंही लग्न नसेल झालं तर आधी हा व्हिडिओ बघा आणि नंतर मुंजाचं दर्शन केलं जा। आणि तुम्हालाही प्रश्न पडला असेल लग्न न ठरणाऱ्या लोकांशी आणि लहान मुलांशी मुंजाचा काय कनेक्शन, का मुंजावर हनुमान चालीसेचा परिणाम होत नाही? तर नमस्कार मित्रांनो, मी सम्यक तांबे ऑल इन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की पिंपळाच्या झाडावर भूत असतात, हडळ असते। इतकेच नाही तर कुणी म्हणतं पिंपळाच्या झाडावर मुंजा देखील असतो। पिंपळाच्या झाडावर राहणारा मुंजा हा पौर्णिमा आणि अमावस्येला जास्त प्रमाणात जागृत असतो, तर ह्याला ब्रह्मदत्त असंही म्हटलं जातं। ह्यामागची गोष्ट म्हणजे ब्राह्मण कुटुंबात 7व्या-8व्या वर्षी लहान मुलांची मुंज केली जाते आणि लग्नाच्या आधी सोडमुंज केली जाते। सोडमुंज ही महत्वाची विधी आहे। ज्या मुलांचा मृत्यू सोडमुंज होण्याच्या आधी होतो, म्हणजे जे मुलं अविवाहित राहतात ती लोक नंतर मुंजा म्हणून भटकतात। इतकेच नाही तर ज्या घराला मुंजाचा शाप असतो त्या घरात लग्न ठरत नाही, त्यांचा वंश वाढत नाही। आणि जर रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन कोणी त्याला धक्का मारला, दगड मारला किंवा अजून काही केलं तर मुंजा त्याच्या पाठीवर बसतो आणि त्याला 7 पिढीपर्यंत सतवतो। मुंजाचा स्वभाव जरी लहान मुलांसारखा असला किंवा मुंजा जरी लहान मुलांसारखा दिसत असेल तरी त्याची ताकद दुसऱ्या भूतांपेक्षा जास्ती आहे। काही लोक आपलं काम काढण्यासाठी सुद्धा मुंजाची आराधना करतात। तर मुंजाचं नाव घेतल्यावर फक्त भूतांचा नाही तर देवाचा सुद्धा विषय निघतो, कारण कित्येक घरात मुंजाचे फोटो पुजले जातात। इतकेच नाही तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुंजाचे देवस्थान सुद्धा आहेत आणि असं म्हटलं जातं आपण तिकडे जाऊन अभिषेक करतो तर मुंजाचा त्रास निघून जातो। इतकेच नाही तर रात्रीच्या टायमाला लहान मुले बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना सांगितलं जातं की पिंपळाच्या झाडावर मुंजा राहते। पण कोणी असंही म्हणतं मुंजा खरंच पिंपळाच्या झाडावर बसून येण्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवतो पण त्यांना त्रास देत नाही। पण हो, जर त्याला कोणी त्रास दिला तर तो त्याला सोडत देखील नाही। तर तुम्हाला कुणावर विश्वास आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला माहितीच असेल की आपण ह्या चॅनलवर पॉडकास्ट अपलोड करतो आणि बिझी शेड्यूलमधून आपल्याला मोठे पॉडकास्ट बघायला भेटत नाही, तर आम्ही तुमच्यासाठी गप्पा गोष्टीने बरंच काहीचा क्लिप चॅनल आणला आहे, तर त्याला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू। छोड़ दे उसे वरना क्या करेगी? लेकिन Thank you.